श्री स्वामी समर्थ। तर 10 जुलैला गुरुपौर्णिमा आहे, तर कोणाला पारायण करायचं असेल तर तुम्ही करू शकता, आवर्जून करा। 30 जूनला तुम्ही पारायणाची सुरुवात करू शकता, म्हणजे तुमचं 11 दिवसाचं पारायण होऊ शकतं, किंवा त्यानंतर पण तुम्ही 7 दिवसाचं सुद्धा पारायण करू शकता। आता पारायण कोणतं करायचं, कोणता ग्रंथ वाचायचा ते सांगते। तुम्ही स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ आहे 21 अध्यायांचा, तो सुद्धा तुम्ही पठण करू शकता, म्हणजे त्या ग्रंथाचं सुद्धा तुम्ही पारायण करू शकता। किंवा गुरुचरित्र ग्रंथ जो आहे आपला 53-54 अध्याय, म्हणजे काही ग्रंथामध्ये 53 अध्याय आहेत, तर काही ग्रंथामध्ये 54 अध्याय आहेत गुरुचरित्र, त्या पण ग्रंथाचं तुम्ही पारायण करू शकता, अर्थात तुमच्या इच्छेनुसार आणि तुमच्या वेळेनुसार। तर स्वामी समर्थ महाराजांचं पारायण तुम्हाला जर करायचं असेल, म्हणजे स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं जर करायचं असेल, तर तुम्हाला रोजचे 21 अध्याय पठण करायचे आहेत। आणि गुरुचरित्र ग्रंथाचं जर पारायण करायचं असेल, तर त्यातले 7 अध्याय जरी तुम्ही रोज पठण केले तरी पण चालतील, ते तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला कोणतं पारायण करायचे। तर तुमची जी काही इच्छा असेल ती तुम्ही संकल्प करून पहिल्याच दिवशी सोडायची आहे, आणि त्यानंतर पारायणाला सुरुवात करायची आहे। तर आपण जेव्हा पारायण करतो त्यानंतर स्वामी आपल्याला कुठे ना कुठे कशाच्या पण रूपात आपल्याला दर्शन देत असतात। हा अनुभव बऱ्याच भक्तांना आलेला आहे। आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की महाराजांचा आशीर्वादाचा हात आपल्या डोक्यावर कायम असावा, तर महाराजांची कोणती पण सेवा तुम्ही रोज केली तरी पण खूपच चांगलं आहे, खूपच प्रभावी सेवा आहेत। आणि तुमच्या ज्या काही अडचणी असतील त्या नक्कीच दूर होण्यात तुम्हाला मदत होईल। त्यामुळे तुम्ही कोणती सुद्धा तुमच्या वेळेनुसार सेवा करू शकता महाराजांची। मी म्हणत नाही की पारायणच करा, पारायण आवर्जून करा, पण वेळ असेल तुमच्याकडे तर नक्की करा। पण रोजच्या वेळेत तुम्ही कोणती पण सेवा तुम्ही करू शकता। आता कोणती सेवा करायची, तर तुम्ही रोज जपमाळ करू शकता तुमच्या वेळेनुसार। तुम्ही 1 वेळा, 7 वेळा, 11 वेळा केले तर अतिउत्तम आहे। किंवा तारक मंत्र जरी म्हटलं तरी पण मंदिरापुढे बसून स्वामींच्या, म्हणजे आपले जे देवघर असतं, देवघरात आपले स्वामींची मूर्ती असते, समोर बसून जरी तुम्ही तारक मंत्र म्हटलं ते सुद्धा चांगली सेवा आहे। कोणती पण सेवा करा, फक्त ती अगदी मनापासून करा, बघा तुमच्या इच्छा नक्कीच पूर्ण होतील। आणि एकदा सेवा करायला लागलं ना, तर महाराजांना सारखं पण आपल्याला सांगायला लागत नाही की मला हे पाहिजे, की ही इच्छा पूर्ण होण्यासाठी मी पारायण करते किंवा करतो आहे, असं सांगायची सुद्धा गरज लागणार नाही। कारण ते ब्रह्मांड नायक आहेत, त्यांना आपण काय सांगणार, त्यांना सगळं माहिती असतं, आपल्या भक्तांच्या मनात काय चालू आहे ते सगळं त्यांना माहिती असतं। त्यामुळे सारखं पण तुमच्या अडचणी सांगत बसू नका, फक्त तुमच्याकडून महाराजांना सेवा महत्त्वाची आहे। तुम्ही फक्त सेवा करा, सगळं आपोआप चांगलं होतं। बघा, एकदा अनुभव घ्या। आणि तुम्ही जर संकल्प करून जर पारायण केलं आणि जर तुमची इच्छा पूर्ण नाही झाली, तर असं समजू नका की महाराजांनी आमची इच्छा पूर्ण केली नाही, की मी एवढं सेवा केली तरी इच्छा पूर्ण नाही झाली। तर त्याच्या मागे तर काहीतरी एक कारण असेल, की कदाचित तुमच्याकडून थोडं काहीतरी चूक झाली असेल, किंवा महाराज तुम्हाला अजून काहीतरी चांगलं देणार असेल, थोडं लेट देणार असेल, पण त्याच्यापेक्षा सुद्धा चांगलं देणार असेल, त्यामुळे महाराजांनी दिलं नसेल किंवा इच्छा लगेच पूर्ण झाली नसेल। पण तुमच्या जर अंतःकरणापासून जर तुम्ही सगळ्या गोष्टी केल्या, म्हणजे परान्न वर्ज्य असतं पारायण करताना, मांसाहार वर्ज्य असतो, आणि ब्रह्मचर्या पाळायची असते, ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित केल्या तर नक्कीच इच्छा तुमच्या पूर्ण होतील। त्याचबरोबर एवढं हे तर आहेच, पण दुसरं पण अजून एक सेवा सांगते, की जरी पारायण संकल्पयुक्त नसेल करायचं, तर तुम्ही गुरुचरित्र या ग्रंथातला 14वा आणि 18वा अध्याय जरी पठण केला रोज न संकल्प करता, मग त्याच्याबरोबर मग अटी काही लागत नाही त्याला। जर संकल्प आपण नाही सोडला तर अटींची सुद्धा गरज नसते, म्हणजे फक्त तुम्ही मांसाहार खाऊ नका, बाकी ब्रह्मचर्या वगैरे नाही पाळली तरी चालते। फक्त हे 2 ग्रंथ जरी तुम्ही पठण केले दिवसातून, तुम्ही सकाळी करा किंवा संध्याकाळी, आपण जेव्हा देवघरामध्ये देवासमोर दिवा लावतो
त्यावेळेस जरी तुम्ही हे केलं, ही सेवा केली, तरी पण खूपच तुम्हाला अगणित असं फळ मिळणार आहे. कारण या कालावधीमध्ये खूप लहरी जागृत असतात, त्यामुळे तुम्ही कोणतीही सेवा केली मनापासून तर ती तुमची इच्छा पूर्ण होते. म्हणून कळकळीची विनंती आहे, थोडं तरी काही ना काही करा आणि आपल्या महाराजांचा आशीर्वादाचा हात सदैव आपल्या डोक्यावर राहील ही काळजी घ्या. आपण म्हणतो ना, सावलीसारखे महाराज आपल्या बरोबर असतात. बघा, खूप लोकांना अनुभव आलेला आहे, तुम्ही सुद्धा अनुभव घ्या. आणि वेगळी अशी पूजा मांडायची सुद्धा काही गरज नाही. आपल्या देवघरामध्ये स्वामींचा फोटो असतो किंवा मूर्ती असते, बस, बाकी काही नाही. वेगळी पूजा जरी नाही मांडली तरी पण चालेल. फक्त खडी साखर ठेवा वाटीमध्ये आणि तुळशीचं पान ठेवा आणि त्याच्याचबरोबर पाणी, बाकी काही ठेवू नका. आणि तुमच्या इच्छेनुसार फुलं वगैरे रोज बदलायची आणि दिवा, अगरबत्ती आणि नैवेद्य जे तुम्ही जेवता रोजच्या जेवणामध्ये तेच दाखवायचं आहे. फक्त संध्याकाळी जर शक्य असेल तर गोड एखादा पदार्थ तुम्ही त्याच्यात बनवून नैवेद्यामध्ये ठेवू शकता. आणि उद्यापनाच्या दिवशी सुद्धा तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही पुरणपोळीचा स्वयंपाक सुद्धा करू शकता. नैवेद्य दाखवता येतो तुम्हाला पुरणपोळीचा, किंवा मग नसेलच एवढं शक्य, जर जॉब करत असेल किंवा अजून काही कामं असतील, पुरणपोळीचा स्वयंपाकाला वेळ नसेल तर तुम्ही दुसरं काही सुद्धा करू शकता. तुमच्या इच्छेनुसार स्वीटमध्ये काही सुद्धा तुम्ही नैवेद्य करून दाखवू शकता. महाराज म्हणत नाही की मला हाच नैवेद्य दाखवा, तोच दाखवा, असं काहीही नसतं. तुम्ही जेवढं जे काही दाखवाल अंतःकरणापासून ते महाराजांना प्रिय असतं, ते महत्त्वाचं असतं. त्यामुळे एवढंच सांगायचं होतं आजच्या व्हिडिओमध्ये की आपल्या 10 जुलैला गुरुपौर्णिमा आहे, तर खूप आनंदाने, उत्साहाने एखाद्या सणासारखं साजरं करा. ही गुरुपौर्णिमा अगदी उत्साहाने साजरी करा, हे सांगायचं होतं. आणि सेवा करायची असेल, जी करता येईल तेवढी सेवा करा. त्या सेवेचा तुमचा स्वीकार करतील, अंतःकरणापासून करा. श्री गुरुचरित्र हा 5वा वेद मानला जातो. देवी शक्तीने भरलेला सिद्ध मंत्ररूप महाप्रसादिक आणि वरद ग्रंथ आहे. श्री गुरुचरित्र पारायण हे अंतःकरण शुद्ध ठेवून करावे. शास्त्रशुद्ध सप्ताह करताना प्रारंभ शक्यतो शनिवारी व सांगता शक्यतो शुक्रवारी करावी. कारण शुक्रवार हा नृसिंह सरस्वती महाराजांचा निजानंदाचा दिवस आहे. श्री गुरुचरित्र पारायण जर करायचं असेल तर तुम्हाला आदल्या दिवशी 1 गाय व 4 कुत्रे यांना गव्हाच्या पिठाचा नैवेद्य खाऊ घालायचा आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही पारायणाला बसू शकता. पारायणाला बसताना तुम्ही तुमचं तोंड पूर्वेला किंवा उत्तरेला करायचं. श्री दत्त महाराजांच्या फोटोची किंवा मूर्तीची पूजा करून 1 माळ गायत्री मंत्र, 1 माळ स्वामी समर्थ महाराजांचा जपमाळ करायची व गणपती अथर्वशीर्ष ग्रंथ वाचायला सुरुवात करायची. दिलेले आहेत त्यानुसार तुम्ही त्यातले अध्याय वाचू शकता. गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण जर केलं तर खूप गंभीर संकटातून, खूप गंभीर जर आजार असेल तर त्यातून तुमची सुटका होते. मनुष्य हा दुःखमुक्त होतो. घरात जर गुरुचरित्र ग्रंथ जर तुम्ही पठण करत असाल तर नकारात्मक शक्ती ही बाहेर जाते आणि आनंद, चैतन्य, प्रसन्नता निर्माण होते. तुमच्या आयुष्यात कुठलाही प्रॉब्लेम असला तरी तो गुरुचरित्र हा ग्रंथ वाचल्याने दूर होतो. तसं जर पाहायला गेलं तर गुरुचरित्र या ग्रंथातील 14वा अध्याय आणि 18वा अध्याय ह्याला मेरुमणी असं म्हटलं जातं. गुरुचरित्र हा ग्रंथ अत्यंत लोकप्रिय असून दत्त संप्रदायांनी त्याला वेदाची मान्यता दिलेली आहे. आता हा ग्रंथ कुठे मिळतो तर हा ग्रंथ तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये मिळतो किंवा मठामध्ये सुद्धा मिळतो. आणि पुस्तकांच्या दुकानात जरी तुम्ही गेलात तरी सुद्धा तिथे मिळून जाईल. पण शक्यतो मी तरी सांगेन
केंद्रामधूनच तुम्ही ग्रंथ घ्या, जरूर पारायण करा आणि अनुभव घ्या, एवढंच सांगायचं होतं आजच्या व्हिडिओमार्फत. माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.